वडापाव तर आपण नेहमीच खातो. एकदा आहे ना असा ब्रेड वडा बनवून मुलांना खाऊ घाला. मुलं पण म्हणतील कायम असाच ब्रेड वडा बनवत जा म्हणून. त्यासाठी आहे ना लगेच कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की जिरे, मोहरी आणि कांदा टाकायचा व छान परतून घ्यायचा. कांदा परतला की मिरचीचा ठेचा टाकायचा, हळद टाकायची, उकडलेले बटाटे टाकायचे, थोडी कोथिंबीर आणि मीठ टाकून भाजी छान मिक्स करून घ्यायची. लगेच एका पातेल्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं. त्यामध्ये मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि पाणी टाकून हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. ही अशी कन्सिस्टन्सी आली की 5 मिनिटं पीठ भिजून द्यायचं. तोपर्यंत आहे ना ब्रेड घ्यायचे आणि अशा त्रिकोणी आकारात कापून घ्यायचे. आता एक ब्रेड घ्यायचा, त्यावर आता बनवलेली बटाट्याची भाजी लावायची आणि सँडविचला जसं आपण एकावर एक ब्रेड ठेवतो ना तसाच ब्रेड याच्यावर सुद्धा ठेवायचा. 5 मिनिटांनी पिठात थोडासा ओवा आणि खाण्याचा सोडा टाकायचा व मिक्स करून घ्यायचा. आता बनवलेल्या ब्रेडला या पिठामध्ये डुबायचं आणि सर्व बाजूंनी पीठ लावून घ्यायचं. लगेच गॅसवर कढई मांडायची, त्यात तेल टाकायचं व तेल गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं की बारीक गॅसवर पाववडे तळून घ्यायचे, म्हणजे तुमचे पाववडे रेडी असतील.